आम्ही असं घरात पाणी नेतो घरी आम्हाला पाण्याची सुविधा नाही आहे. Sartayo. Aray pa yung bro. Agi wancha binata ka wancha binata. शासन आदिवासी भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाच्या निधी खर्च केल्याचा दावा करत असले तरी सिरोचा तालुक्यातील आदिवासी बहुल बेजूरपल्ली गावातील वास्तव या दाव्यांना छेद देणार आहे. गावातील नागरिक आजही स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून दूषित पाणी पिऊन आपले जीवन जगत आहे. गावातील बहुतांश कुटुंबांना हातपंप व नाल्यातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पावसाळ्यात हेच पाणी अधिक दूषित होत असल्याने अतिसार, ताप, पोटाचे विकार तसेच विविध जलजन्य आजारांचा धोका वाढलाय. तरीही संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. शासनाच्या विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठी दरी असल्याचं चित्र बेजूरपल्लीत दिसून येत आहे. मूलभूत सुविधांसाठी आजही आदिवासी नागरिकांना संघर्ष करावा लागत असून तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे. आम्ही असं खराब पाणी नेत आहोत. आम्हाला पाण्याची सुविधा नाही आहे. आम्हाला पाण्याची सुविधा पाहिजे. आमच्या गावामध्ये सर्व लोक आमचे असे खराब पाणी नेऊन घरी यूज करतात. कपडे वगैरे त्याच पाण्यानं धुतात सर्वजण. आम्हाला पाण्याची सुविधा करून द्या. नळ लागले पण नळ पण बंद करून टाकलं. बोरवेल नाही, काय नाही, बोरवेल नदीचं नाही, पाणी काही देत नाही. आहे आम्ही, नाही का काही नाही. इलेक्शन मध्ये येऊन नाही का इलेक्शन विचारते पण नाही का आमच्या गावामध्ये पाणीच नाही भेटत आहे. चांगली सुविधा नाही करून देत. आम्हाला काही सांगून वोट मागते. गरपट वगैरे पाणीचे गरपट वगैरे बांधतो पण नाही का आम्हाला पाणीच नाही भेटत आहे. नाल्याचं पाणी नेत आहे. आमच्या गावात पाण्याच्या सुविधा नाही आहे, काय नाही आहेत. बोरिंग वगैरे सर्व खराब झाले आहेत. गरटेक्स बनत आहो पण गरटेक्स अलग अलग भरत आहो पण गरटेक्साची काही सुविधा नाही. इलेक्शनला येतात, इलेक्शन फक्त येतात आमच्या गावात पाहते वापस जाते. आता त्याच्यानंतर कोणी येतच नाही. फक्त इलेक्शनसाठी येते, इलेक्शन वोट पाहिजे म्हणून येते. पण आमच्या गावी तर काही सुविधा करत नाही. तिकडे पाणी पण खराब निघते. आमच्या पावसाळ्यामध्ये नाही का नदीच्या पाणी नेत आहे, खराब पाणी नेत आहे. आमच्या गावात मध्ये पाणीच नाही भेटत आहे. पूर्ण हातपाय खाजवते, अंगपाय वगैरे खाजवते ह्या गंद्या पाण्यानं. आम्ही कसे यूज करत आहो हा पाणी. तिथं नळ लागले पण नळ पण बंद सर्व करून टाकलं. आम्हाला आता पाण्याची सुविधा नाही आहे, काही नाही. आम्ही गंदा पाणी नेत आहो घरी. आमचे मुलं बाळाले पण तच पाणी आंघोळ करून देत आहोत. मराठी न्यूज साठी विभागीय प्रतिनिधी श्रेष्ठ तिपट्टीवार सिनोजा.